हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्म मोठे की भाग्य मोठे गरुड पुराणानुसार आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करत आहोत. प्राचीन काळाची गोष्ट आहे. महाभारत आणि रामायणाच्या पवित्र युगानंतरही भारतभूमीमध्ये धर्म आणि अध्यात्म यांची धारा अखंड अशी वाहत होती. ऋषीमुनी, साधू संत आपल्या तपोभूमीत साधना करत आणि धर्म, सत्य व अहिंसेचा प्रचार करत. त्याच काळात एका छोट्या राज्याच्या हद्दीत एक गाव होते, ज्याचे नाव होते करुणापूर. हे गाव आपल्या साधेपणासाठी, शांततेसाठी आणि धार्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध होते. गावकऱ्यांमध्ये परस्पर प्रेम होते आणि ते सत्य व सदाचाराच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत असत. तरीसुद्धा नियतीने सर्वांना समान संपत्ती दिली नव्हती. काही लोक श्रीमंत होते तर काही अत्यंत गरीब होते. त्याच गावात सगुणा नावाची एक विधवा स्त्री राहत होती. सगुणाजवळ संपत्ती जवळपास नव्हती. तिच्या पतीचे निधन खूप पूर्वीच झाले होते, तेव्हा ती खूप तरुण होती. तिच्या वृद्ध सासूचे देखील काही वर्षापूर्वी निधन झाले होते. तिच्या कुटुंबात कोणीही नव्हते. ती एका छोट्या झोपडीत राहत असे. दिवसभर इतरांच्या शोधात शेतात काम करून जेवढे कमवता येईल तेवढ्याच पैशावर ती आपले पोट भरत असे. ती अत्यंत सरळ, प्रामाणिक, परोपकारी आणि परमधर्मपरायण स्त्री होती. केवळ आपल्या परिश्रमानेच ती आपले जीवन जगत होती. सगुणाच्या मनात सतत हा प्रश्न येत असे की माणसाने आपल्या कर्माच्या जोरावर पुढे जावे की भाग्य आधीच निश्चित असते. पण ती हा प्रश्न मनात ठेवूनही निष्ठेने आपले कर्म करत राहायची. सगुणाच्या छोट्याशा अंगणात एक आंब्याचे झाड होते, जे कोणत्या तरी शुभ संयोगाने फुलत-फळत राहिले होते. त्या झाडाला कधी कधी गोड आंबे लागायचे, जे सगुणा गावातील मुलांना वाटून द्यायची. एके दिवशी त्या आंब्याच्या झाडावर एक कावळा येऊन बसला. तो काळाकुट्ट कावळा अत्यंत चतुर होता. तो आसपासच्या शेतामध्ये भटकून कधी गळून पडलेले धान्य शोधायचा, तर कधी एखाद्या गृहिणीचे लक्ष विचलित करून अन्नाचा तुकडा उचलून न्यायचा. कावळा अन्न मिळवण्यात खूप हुशार होता, पण त्याला दयाभाव नव्हता. तो नेहमी स्वतःचा फायदाच पाहायचा आणि इतरांच्या नुकसानाची पर्वा करायचा नाही. त्या दिवशी तो आंब्याच्या झाडावर बसून सगुणाकडे पाहत होता, जी आपल्या झोपडीसमोर अंगणात बसून भाज्या निवडत होती. कावळ्याने विचार केला, ही स्त्री गरीब दिसते खरी, पण हिच्या अंगणात आंब्याचे झाड आहे. कदाचित आज मला काहीतरी खायला मिळेल. कावळा वारंवार कावकाव करत होता, पण सगुणा त्याच्याकडे विशेष लक्ष देत नव्हती. अखेर कावळ्याने मनात म्हटले, मला काही युक्ती लावावी लागेल. थेट मागून कोणी मला सहज असे काही देणार नाही. कावळ्याने ठरवले की तो सगुणाला कसेही करून फसवेल. त्याने मनात कपटी योजना आखली. त्याला समजले की तो बोलू शकत नाही, पण कावकाव करून लोकांचे लक्ष वेधू शकतो. काही वेळाने त्याने विचार केला की ही स्त्री दयाळू आहे. जर मी असहाय्य असल्याचे नाटक केले तर कदाचित ती मला काहीतरी खायला देईल. अगदी दुसऱ्या दिवशी कावळ्याने नवा खेळ रचला. तो सगुणाच्या अंगणात फडफडत खाली पडला, जणू त्याला जोरात मार बसला होता. सगुणाने त्याच्याकडे पाहिले आणि तिला दया आली. तिने लगेच आपल्या टोपलीतून काही तांदळाचे दाणे उचलले आणि कावळ्यासमोर टाकले. कावळ्याला मनातून खूप आनंद झाला, पण वरून त्याने असे भासवले की तो वेदनेने तडफडत आहे. सगुणाने प्रेमाने त्याला म्हटले, घाबरू नकोस, शांत हो, मी तुला आणखी काही दाणे देते. कावळ्याने थोडेसे खाल्ले आणि उडण्याचा प्रयत्न करू लागला, पण यावेळी त्याने असे नाटक केले की जणू तो अजून पूर्ण बरा झाला नव्हता. या प्रकारे कावळा रोज सकाळी यायचा, थोडेसे खाण्याचे नाटक करायचा
आणि संध्याकाळी उडून जायचा. सगुणाला वाटले की कावळा खूप अशक्त आहे, म्हणून ती दररोज त्याच्यासाठी काही ना काही अन्न ठेवू लागली. कावळ्याला आपला फसवा डाव यशस्वी झाल्याचे वाटू लागले. त्याच गावात एक वृद्ध गाय होती. ती एका श्रीमंत शेतकऱ्याजवळ होती. मात्र आता तिने दूध देणे थांबवले होते. शेतकऱ्याला वृद्ध गायीचा कोणताही उपयोग दिसत नव्हता, म्हणून त्याने तिला जवळपास टाकून दिले. गाय संपूर्ण गावभर भटकत असे. कधी कचऱ्यात काहीतरी शिल्लक चारा शोधत असे, तर कधी तळ्याजवळ गवत चरत असे. गायीची अवस्था खूपच दयनीय झाली होती. लोकांनी तिच्याकडे लक्ष देणेही थांबवले होते. परंतु जणू काही वृद्ध जनावरांचा आता काही उपयोगच उरला नव्हता. एके दिवशी तीच वृद्ध गाय सगुणाच्या झोपडीजवळून जात होती. सगुणाने तिला लक्षपूर्वक पाहिले. ती गाय खूपच दुबळी आणि थकलेली दिसत होती. तिच्या शरीरावर जागोजागी माशा भुणभुणत होत्या. सगुणा गायीजवळ गेली आणि तिला प्रेमाने सहलावले. गायीनेही तिच्याकडे करुण नजरेने पाहिले. सगुणाने मोठ्या ममतेने म्हटले, "अरे, तूही किती दीनवाण्या स्थितीत आहेस. माझ्याकडे जास्त काही नाही, पण थोडीशी सुकलेली गवताची पेंडी आणि पाणी तरी तुला देऊ शकते." हे म्हणताच सगुणाने झोपडीच्या मागे वाढलेले सुके गवत आणि एका कटोऱ्यात पाणी आणून गायीसमोर ठेवले. गायीने समाधानाने ते सर्व चावून खाल्ले आणि पाणी पिऊन आपल्या नजरेतून जणू कृतज्ञता व्यक्त केली. पुढच्या दिवसापासून गाय रोज सगुणाच्या दाराशी यायला लागली. सगुणा तिला चारा पाणी द्यायची. तिच्या मनात गायीसाठी अपार दया होती. गाय निस्वार्थ भावनेने मान हलवायची, जणू ती तिला आशीर्वाद देत आहे. हे सर्व पाहून सगुणा आनंदी होत असे. तिला असे वाटे, मी गरीब असले तरीही एका प्राण्याला अन्न देण्याचे पुण्य मला मिळत आहे. गायीच्या वाणीत कपट, स्वार्थ किंवा धूर्तपणा नव्हता. ती केवळ जीवांना आनंद देण्याचे प्रतीक होती. अशा प्रकारे सगुणा आणि गायींमध्ये एक हळवे बंधन तयार झाले. दिवस असेच पुढे जात होते. सगुणाने आपल्या आयुष्यात अनेक दुःख सोसली होती. तरीही ती प्रभुभक्तीत आणि आपल्या कर्मात मग्न होती. तिच्या मनात पुन्हा हा प्रश्न उमटत असे, माझे भाग्य आधीच ठरले आहे का, की मी माझ्या सत्कर्मामुळे जे बदलू शकते? जेव्हा ती कावळ्याला अन्न देत असे, तेव्हा तिला वाटायचे, मी गरीब आहे, पण तरीही मी दुसऱ्या जीवाची मदत करण्याचा प्रयत्न करते. हे माझे कर्म आहे, पण त्यामुळे माझे भाग्यही बदलेल का? जेव्हा ती वृद्ध गायीला चारा आणि पाणी द्यायची, तेव्हाही हेच विचार तिच्या मनात यायचे. कधीतरी नशिबाने साथ दिली तर माझी स्वतःची एखादी छोटीशी जमीन असेल आणि याच गायीचे दूध मला मिळेल. पण सध्या माझ्याकडे काहीच नाही. कधीकधी तिच्या मनात निराशाही घर करायची. इतका परोपकार करूनही माझे जीवन कष्टाने भरलेले आहे. खरंच भाग्य आधीच ठरलेले असते का आणि त्यावर मला माझा काही वश नाही का? मात्र लगेचच ती हा विचार झटकून टाकायची. नाही, मला कोणतीही तक्रार करायला नको. कर्म करण्यातच जीवनाचे खरे सार आहे. करुणापूर हे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले होते. तिथे सुंदर वृक्ष, तलाव आणि रमणीय वातावरण होते. त्या जंगलात एक महान तपस्वी ऋषी राहत होते, ऋषी वसिष्ठ. ते शांत, धीरगंभीर आणि महान ज्ञानी होते. साधनेत ते अत्यंत पारंगत होते. त्यांचे दर्शन गावकऱ्यांना क्वचितच मिळायचे. केवळ कोणत्या तरी आध्यात्मिक कारणास्तवच ते गावात येत असत. एके दिवशी ऋषी वसिष्ठ गावात आले. गावकऱ्यांनी त्यांना पाहिले आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. लोकांनी त्यांना तांदूळ, फळे, फुले आणि इतर वस्तू अर्पण केल्या. ऋषींनी प्रेमपूर्वक सर्वांना आशीर्वाद दिला आणि गावाच्या धर्मशाळेत थोडा वेळ थांबले. गावकरी त्यांच्या सुखदुःखाच्या कथा सांगू लागले आणि त्यांच्याकडून सल्ला घेऊ लागले. सगुणानेही विचार केला, मलाही ऋषींचे दर्शन घ्यायचे आहे आणि माझ्या मनातील प्रश्न विचारायचा आहे. कर्म मोठे आहे की भाग्य? ती धर्मशाळेत पोहोचली. जेव्हा तिची वेळ आली तेव्हा तिने हात जोडले आणि विनम्रतेने म्हणाली, हे ऋषीवर,
मी एक गरीब विधवा स्त्री आहे. माझ्या जीवनात अनेक कष्ट आले, पण तरीही मी ईश्वरावर श्रद्धा ठेवते आणि सत्कर्म करते. माझ्या मनात हा प्रश्न नेहमी येतो की कर्म आमचे नशीब बदलू शकते का? की जे भाग्यात लिहिले आहे तेच अटळ असते? ऋषी वसिष्ठांना तिची सरळ वृत्ती पाहून जाणले की ती खरेच मनापासून प्रश्न विचारत आहे. त्यांनी उत्तर दिले, सत्याची प्राप्ती करण्यासाठी अनेकदा परीक्षा द्यावी लागते. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर थेट देता येत नाही. भविष्यात असे काही घडेल की ज्यातून तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर स्वतःच मिळेल. फक्त सत्य आणि धर्माच्या मार्गावर दृढ राहा. जेव्हा तुझी परीक्षा होईल तेव्हाच तुला पूर्ण ज्ञान मिळेल. सगुणाला हे उत्तर अपूर्ण वाटले, पण ऋषींना पुन्हा विचारायचे तिला धाडस झाले नाही. तिने त्यांचे चरण स्पर्श केले आणि परत निघाली. तिच्या मनात एक कुतूहल जागे झाले. कशी परीक्षा आहे, केव्हा होईल, कोण घेईल? पण तिला कल्पनाही नव्हती की स्वतः यमराज या परीक्षेचे प्रमुख सूत्रधार होणार होते. रात्री ऋषी वसिष्ठ ध्यानावस्थेत बसले होते. अचानक त्यांच्या अंतर्दृष्टीमध्ये काही दिव्य प्रकाश प्रगट झाला. त्यांना जाणवले की देवलोकात यमराज आणि चित्रगुप्त एका विशेष चर्चेत मग्न आहेत. ऋषींनी आपल्या योगसिद्धीने अनुभवले की पृथ्वीवर आणि अद्भुत घडणार आहे आणि याचा संबंध सगुण रुग्ध गाय आणि कपटी कावळा यांच्याशी आहे. त्याचवेळी यमलोकात प्रत्यक्षात यमराज आणि चित्रगुप्त यांच्यात संवाद चालू होता. यमराज म्हणाले, हे चित्रगुप्त, पृथ्वीवरील प्राणी नेहमीच कर्म आणि भाग्य याबद्दल संभ्रमात असतात. आपण पाहायला हवे की मनुष्य सत्य ओळखतो की नाही. माझ्या माहितीनुसार करुणापूर गावातील सगुण अत्यंत कर्मशील आहे. पण तरीही तिच्या नशिबाने तिला साथ दिलेली नाही. त्याच गावात एक रुग्ध गाय आणि एक कपटी कावळा देखील राहत आहे, जे तिच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. या तिघांच्या कर्म, स्वभाव आणि त्यांच्या परिणामांचे निरीक्षण करून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश लोकांना द्यायचा आहे. जा, या सर्वांचा संपूर्ण हिशोब तयार करा. चित्रगुप्तांनी आज्ञा मानली आणि म्हणाले, हे यमदेव, मी त्यांचे संपूर्ण कर्म लेखाजोखा तपासतो. वेळ येईल तेव्हा आपल्यालाही स्वतः पृथ्वीवर जावे लागेल, जेणेकरून सत्याची पूर्ण परीक्षा होईल. यमराजांनी स्वीकृतीने मान हलवली आणि यमसभा विसर्जित झाली. परमात्म्याची लीला अशी होती की त्याच क्षणापासून सर्व घटना नियोजित मार्गाने घडू लागल्या. काही दिवस पुढे कावळा दररोज सगुणाच्या घराजवळ यायचा, थोडेसे अन्न खायचा आणि खोटेपणाने लाचार असल्याचे नाटक करायचा. हळूहळू त्याने पाहिले की सगुणा गाईला जास्त प्रेमाने घास आणि पाणी देत आहे. त्याच्या मनात विचार आला की ही बाई मला गायीपेक्षा कमी महत्त्व देत आहे. गाय तर काही उपयोगाची नाही, तरीही हिला प्रेम आणि सन्मान मिळतो. मी रोज येथे येतो, पण मला फक्त 2-4 दाणेच मिळतात. ही गाय जखमी केली तर कदाचित सगुणा तिच्यावरून निराश होईल आणि तिला सोडून देईल. असा कपटी विचार करून कावळ्याने एक नवी योजना आखली. त्याला माहीत होते की गाय रुग्ध आहे आणि ती वेगाने पळू शकत नाही. जर मी तिला जखमी केले तर कदाचित सगुणा तिला सोडून देईल. यासाठी एके सकाळी कावळ्याने गायीच्या पाठीवर जोरात चोच मारली. गाय वेदनेने बिथरली आणि ओरडू लागली. सगुणाने हे पाहून धावतच तिच्या दिशेने धाव घेतली. तिने पाहिले की गायीच्या अंगातून रक्ताच्या लहान थेंबाची धार वाहत बाहेर पडत आहे. त्याचवेळी तिला दिसले की कावळा झाडावर जाऊन बसला आहे आणि त्याच्या चोचीला रक्त लागले आहे. सगुणाला क्षणात कळून चुकले की कावळ्याने गायीला जखमी केले आहे. तिला खूप राग आला. ती कावळ्याला डिवचत म्हणाली, अरे कपटी बक्षा, तू हे काय केलेस? तू माझ्याकडून अन्न घेतोस, तरीही या निष्पाप गायीला त्रास देतोय. तुझ्या कृतज्ञतेला शरम वाटली पाहिजे. कावळ्याने काहीही लक्ष दिले नाही. तो झाडावर बसून कावकाव करत राहिला, जणू तिची चेष्टा करत आहे. सगुणाने गायीचा गंगाजल आणि हळदीने घाव स्वच्छ केला.
तिच्या जखमेवर औषध लावले. गायीबद्दल तिचे प्रेम वाढले तर कावळ्याबद्दल तिच्या मनात निराशा दाटून आली. तरीही तिने कावळ्याला अन्न देणे बंद केले नाही. तोही एक प्राणी आहे, त्याला उपाशी ठेवू नये असे तिला वाटले. परंतु याचा अर्थ असा नाही की तो पुन्हा असे वाईट कर्म करत राहील. काही दिवसांनी सगुणाने एक अद्भुत स्वप्न पाहिले. तिने पाहिले की तिच्या झोपडीच्या जवळ एक दिव्य प्रकाश प्रगट झाला आणि कोणीतरी तिला हाक मारत आहे. तुझे सत्कर्म आणि सत्य पालन याचे फळ तुला लवकरच मिळेल. सगुणा जेव्हा जागी झाली तेव्हा तिला वाटले की हा एखादा ईश्वरीय संकेत असावा. त्याच दिवशी सकाळी तिने पाहिले की गावाच्या सरपंचाच्या घरी मोठा मांगलिक उत्सव आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसाद वाटप होणार होते. सरपंचाने अचानक तिला बोलावले आणि म्हणाले, माते, मंदिरासाठी आम्हाला काही साहित्य गोळा करायचे आहे. तू आमच्या शेतावर काम करशील का? यासाठी मी तुला चांगले श्रमदान देईल आणि थोडे धान्य आणि पैसेही देईन. हे ऐकून सगुणाच्या मनात आनंद संचारला. तिला वाटले, कदाचित माझ्या मेहनतीचे आणि सत्कर्माचे काही चांगले फळ आता मिळणार आहे. ती आनंदाने शेतात काम करू लागली. 2 आठवड्यानंतर सरपंचाने तिला भरपूर मेहनताना दिला, म्हणजेच गव्हाचे पोते आणि काही चांदीचे नाणे. सगुणा खूप आभारी झाली. ती म्हणाली, तुमची कृपा आहे सरपंचजी. मी यामुळे माझे भविष्य थोडे सुधारू शकेन. सरपंच म्हणाले, सगुणा, तू परिश्रमी आहेस. नेहमी असेच कर्म करत राहा. देव तुझे भलं करेल. सगुणाच्या मनाला या घटनेमुळे मोठे समाधान मिळाले. तिला वाटले, कदाचित माझ्या नशिबाचे चाके फिरत आहे. ती आता आणखी जास्त मेहनतीने काम करू लागली. तिने आपल्या झोपडीजवळील जमीन स्वच्छ करून तिथे भाजीपाला लावण्याचा विचार केला, जेणेकरून ती आपली कमाई वाढवू शकेल. एक दिवस गावात पुन्हा ऋषी वसिष्ठ आले. सगुणाने त्यांना पाहिले आणि त्यांच्याजवळ जाऊन आपल्या जीवनातील घटना सांगितल्या. हे ऋषीवर, मी तुमच्या आज्ञेनुसार कर्म करणे सोडले नाही. आता मला थोडे चांगले वाटते आहे. काही दिवसापासून मला मदत मिळते, मजुरी चांगली मिळते. कदाचित माझे नशीब आता उघडते. ऋषींनी स्मितहास्य करत तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, विपत्ती कधीही येऊ शकते, पण लक्षात ठेव, सत्याच्या मार्गावरून कधीही विचलित होऊ नकोस. एक परीक्षा अजून बाकी आहे. तुला सावध राहावे लागेल, विशेषतः कावळ्यापासून. हे ऐकून सगुणा आश्चर्यचकित झाली. ऋषींना कावळ्याबद्दल कसे कळले? मग त्यांनी गायीचाही उल्लेख केला. तिची सेवा करत राहा, ती तुझेही कल्याण करेल. सगुणाने होकारार्थी मान हलवली. तिच्या मनात कावळ्याबद्दल थोडी शंका आली, पण तिने काही विचारण्याचे टाळले. त्याच रात्री कावळा गुपचूप सगुणाच्या झोपडीभोवती फिरू लागला. त्याने पाहिले की आता सगुणाकडे जास्त अन्न आणि धान्याचे पोते आहेत. त्याच्या मनात लोभ निर्माण झाला. मी फक्त काहीच दाणे का घ्यावेत? मी हिचे संपूर्ण धान्य भांडारच का नष्ट करू नये? मग ती पुन्हा माझ्याकडे जास्त लक्ष देईल आणि मला विशेष मान देईल. कावळ्याची बुद्धी विकृत होऊ लागली होती. त्याला समजत नव्हते की सगुणाकडे अन्नच राहिले नाही तर त्यालाही खायला मिळणार नाही. दुर्भावना केवळ माणसालाच नाही तर कुठल्याही जीवाला सत्य मार्गावरून हटवू शकते. दुसऱ्या दिवशी कावळा पुन्हा गायीच्या दिशेने झेपावला. यावेळी त्याने गायीच्या डोळ्याजवळ चोच मारण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून गाय गंभीर जखमी होईल. पण गायीने वेळीच आपले तोंड हलवले, म्हणून कावळ्याचा वार चुकला.
तरीही त्याची चोच गायीच्या शिंगावर आपटली आणि तिला क्षणभर वेदना जाणवल्या. गायीच्या हालचालीमुळे कावळा जमिनीवर पडण्यापासून थोडक्यात वाचला. सगुणाने आणि हे दृश्य पाहिले आणि तिने कावळ्याला ओरडून हाकलले. तिला समजले की कावळा आता थेट विष पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. तिने गायीला सांभाळले, तिला शांत केले आणि संतापाने म्हणाले, तुझा स्वभाव पूर्णच बिघडला आहे हे काळ्या कावळा. तरीही मी तुला अन्न-पाणी बंद करणार नाही. पण जर पुन्हा असे केलेस तर तुला दंड मिळेल. कावळ्याने कर्कश आवाजात कावकाव केली, जणू म्हणत होता की मी काहीही केल्याशिवाय राहणार नाही. त्याच रात्री कावळ्याने नव्या कटाची योजना आखली. सगुणाच्या अंगणात पडलेल्या सुक्या गवताच्या ढिगाऱ्याला आग लावली. त्याला वाटले, जेव्हा आग लागेल तेव्हा गाय घाबरून पळून जाईल किंवा जळून मरेल. सगुणालाही खूप मोठा तोटा होईल. तेव्हा यमराज आणि चित्रगुप्त पृथ्वीवर येण्यास तयार होते. त्यांना साक्षात पाहायचे होते की कोणाचे कर्म कोणते फळ देते. अर्ध्या रात्री सगुणा गाढ झोपेत असताना अचानक तिच्या अंगणात आग भडकू लागली. कावळ्याने लांबून एखाद्या जळत्या मशालीचा निखारा उचलून गवताच्या ढिगावर फेकला होता. आग झपाट्याने पसरू लागली. गाय जोरजोराने ओरडू लागली. सगुणाची झोप उघडली. सगुणा धावत बाहेर आली आणि पाहते तर काय, लाल केशरी ज्वाळा उंच उंच उठत होत्या. ती घाबरून ताबडतोब गवत बाजूला सारू लागली. पाणी आणून आग विझवू लागली. गाय घाबरून मागे हटली. कावळा अंधारात बसून हे सर्व पाहत होता. आग वाढत चालली होती. एकटी सगुणा आग विझवू शकत नव्हती. अचानक तिला जाणवले की कोणीतरी भव्य आकृती तिच्यासमोर उभी आहे. त्याच्या डोळ्यात तेज होते. अंगावर गडद निळे वस्त्र, डोक्यावर मुकुट आणि हातात दंड. तो सामान्य मनुष्य वाटत नव्हता. सगुणाला क्षणात कळले की हे तर यमराज आहेत. तिचे रोमांच उभे राहिले. यमराजांनी आपला दंड वर उचलला आणि सगुणाच्या चारही बाजूला एक दिव्य तेजोमय वलय निर्माण केले. त्यामुळे आग थांबली. त्याच वेळी चित्रगुप्त प्रगट झाले. त्यांनी आपले कमंडलातून काही जलाचे थेंब टाकले आणि आग विझून गेली. अंधार पसरूनही सर्वत्र दिव्य प्रकाश पसरला. सगुणाने हात जोडून प्रणाम केला. ती भीती आणि आश्चर्य यामुळे थोडी थरथर कापत होती. यमराज म्हणाले, घाबरू नकोस वत्से. आज आम्ही तुझ्या कर्म आणि सत्याची परीक्षा बघण्यासाठी आलो आहोत. गंभीर संकटात असतानाही तू गायीला सोडून पळ काढला नाहीस, तर तिला वाचवण्याचा प्रयत्न केलास. हेच तुझ्या सत्य आणि धर्माचे प्रमाण आहे. सगुणाने थोडी हिंमत गोळा केली आणि म्हणाली, हे यमदेव देवा, मी तर हेच जाणते की गायीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. तिच्याशिवाय माझेही जीवन अधुरे आहे. चित्रगुप्तांनी आपले शास्त्र उघडले आणि म्हणाले, सगुणा, मी तुझ्या पूर्वजन्मातील कर्माचे संपूर्ण गणित पाहिले आहे. तू नेहमीच परोपकार केले आहेस, पण काही परिस्थितीमुळे तुझे हे जीवन कठीण झाले. तरीही तू धर्माचा त्याग केला नाहीस. म्हणूनच तुला या जन्मात काही प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जावे लागले. पण आता तुझे सत्कर्माचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. सगुणाच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती म्हणाली, हे देवा, मी नेहमी असेच मानले की कदाचित माझे भाग्य असेच आहे, पण मी कधीही कर्म करणे सोडले नाही. चित्रगुप्त हसले आणि म्हणाले, धन्य आहेस. फक्त तूच नव्हे तर या गायीच्या पूर्वजन्मातील पुण्य देखील आता फळाला येत आहे. म्हणूनच
तुझ्यासोबत हिचेही कल्याण जोडले गेले आहे. त्याचवेळी यमराजांनी आपल्या दंडाने इशारा करत कावळ्याला बोलावले. कावळ्या, तू कुठेही लपला असशील तरी समोर ये. काव काव करत कावळा थरथरत पुढे आला. यमराजाचा आवाज घुमला. तू आग का लावलीस? या रुग्ध गायीला का त्रास दिलास? सगुणाने तुझ्या भुकेची सोय केली, तरीही तू कृतज्ञता दाखवली. कावळा घाबरत म्हणाला, हे यमदेव, मी लोभाच्या मोहात पडलो आणि हे कुकर्म केले. माझ्या दुष्टतेचा मला आता पश्चाताप होतो. पण आता मी काय करू? यमराजांनी भीषण गर्जना केली. तू पश्चाताप खूप उशिरा करतो आहेस. इतरांना त्रास देऊन स्वार्थ साधण्याच्या तृप्तीमुळे तू स्वतःचे भवितव्य अंधकारमय करून टाकले आहेस. आता तुला तुझ्या कर्माचे फळ भोगावे लागेल. त्याच क्षणी आकाशात एक दिव्य प्रकाश पसरला. संपूर्ण वातावरण नादमय झाले. त्याच वेळी ऋषी वसिष्ठ देखील तेथे प्रगट झाले. जणू ते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांनी यमराजाने चित्रगुप्तांना प्रणाम केला आणि म्हणाले, हे देवगण, हाच तो क्षण आहे ज्याचा संकेत आपण मला स्वप्नामध्ये दिला होता. सगुणाच्या मनात कर्म आणि भाग्य याविषयी जो प्रश्न होता, त्याचे उत्तर तिला आज प्रत्यक्ष मिळाले आहे. यमराजांनी संमतीने मान हलवली आणि म्हणाले, होय, सगुणाच्या सत्कर्माने तिच्या दुर्दैवाचा पराभव केला आहे. भाग्य निश्चित असते, पण कर्म ते बदलू शकते. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला जरी उशिरा का होईना विजय मिळतोच. सगुणाने हात जोडले आणि विनम्रतेने म्हणाले, हे देव, तुमच्या कृपेने मला आशीर्वाद मिळाला. पण मला हे सांगायचे आहे की ही गाय माझे कुटुंब आहे. मी तिची सेवा करत राहीन आणि तिच्या जीवनाला सुखमय बनवीन. यमराज आनंदित झाले आणि म्हणाले, तुझ्या या महान विचाराला मी आशीर्वाद देतो. उद्या सकाळी तुला या गायीसंबंधी एक शुभ वार्ता मिळेल. त्यामुळे तुझे जीवन यथायोग्य मार्गावर जाईल. सगुणाने कृतज्ञतेने डोळे मिटले. ऋषी वसिष्ठ म्हणाले, ही सत्याचीच परीक्षा होती. अशा कठीण परिस्थितीत तू स्वार्थी होऊन गायीला सोडतेस का, हे पाहणे आवश्यक होते. पण तू तिच्या रक्षणासाठी उभी राहिलीस. हेच खऱ्या धर्माचे लक्षण आहे, जो प्राण्यांप्रती दया बाळगतो. यमराजांनी कावळ्याकडे कठोर दृष्टिकोन टाकला आणि म्हणाले, कावळ्या, तुझी शिक्षा ही आहे की तुझ्या चातुर्याचा गर्व आजपासून नाहीसा होईल. तू जिथे जाशील लोक तुला अपशकुन मानतील. तुझी कावकाव शुभ मानली जाणार नाही आणि जर तू पुन्हा माणसाचे नुकसान केले तर तुझ्या आयुष्याची सुखशांती लोप पावेल. हेच तुझ्या कर्माचे प्रतिफल आहे. कावळा कापला आणि म्हणाला, मी आता यापुढे कधीही असे कृत्य करणार नाही. मला क्षमा करा. यमराज म्हणाले, ईश्वराची कृपा अपार आहे. जर पश्चाताप खरा असेल तर भविष्य बदलेल. तूही प्रायश्चित्तरूपी सत्कर्म केल्यास तुझे जीवन सुधारेल. पुढच्या दिवशी सकाळी गावातील एक श्रीमंत शेतकरी सगुणाच्या घरी आला. तो म्हणाला, आम्हाला कळले की तुझ्याकडे एक वृद्ध गाय आहे. ही गाय प्रत्यक्षात आमच्या घरची होती, पण वर्षापूर्वी ती हरवली होती. तिची वंशावळ पाहिली तर ती एक पुण्यमयी गाय आहे. आम्ही तिला परत नेऊ इच्छितो. पण जर तू तयार असशील तर आम्ही तुला तिच्या देखभालीसाठी मोठी रक्कम देऊ. तसेच तुझ्या उपजीविकेसाठी एक स्थिर कामही देऊ. गायीच्या उत्तम आरोग्यासाठी आम्ही तिची योग्य काळजी घेऊ. तू आमच्यासोबत राहून तिची सेवा करत राहा. सगुणाला जाणवले की यमराजांनी सांगितलेला संकेत हाच आहे. तुला गायीच्या माध्यमातूनच उपजीविकेचा आधार मिळेल. तिने आनंदाने संमती दिली.
काही दिवसात सगुणा त्या शेतकऱ्याच्या गोठ्याजवळ मोठ्या घराजवळ राहू लागली. तिचे नशीब बदलले, पण तिला माहीत होते की हे सर्व तिच्या सत्कर्माचे फळ आहे. गावकरी तिच्या मेहनतीचे कौतुक करू लागले. ती गरजू लोकांना मदत करू लागली. गावात तिचा आदर वाढला, पण तिने कधीही अहंकार केला नाही. सगुणाला शेवटी समजले की कर्म मोठे की भाग्य. याचे उत्तर स्पष्ट होते. कर्मच भाग्य घडवते. सगुणाने निष्काम कर्माचा मार्ग स्वीकारला, ज्यामुळे तिला सुख आणि शांती मिळाली. गावातील लोक जेव्हा तिची कथा ऐकत तेव्हा म्हणत, हीच आहे सत्याची परीक्षा. गरिबी, संकटे आणि विपत्ती या सगळ्यांचा सामना करावा लागतो, पण जो सत्याचा त्याग करत नाही त्याच्यासोबत परमेश्वर असतो. या घटनेनंतर करुणापूरमध्ये एक नवीन जागृती निर्माण झाली. गावकऱ्यांनी मिळून गायीच्या सेवेसाठी संकल्प केला. आता अनेक शेतकरी वृद्ध गायींना सोडून देण्याऐवजी त्यांची काळजी घेऊ लागले. सगुणाने समोरील आंब्याच्या झाडाखाली एक छोटेसे मंदिर बांधले. ती दररोज सकाळी त्या मंदिरात गोमातेचे दर्शन घेत असे आणि मग आपल्या शेतात कामाला निघत असे. त्या मंदिराच्या शिलालेखावर एक संस्कृत वाक्य कोरले होते, सत्यम ही परमतप, म्हणजेच सत्य हेच परमतप आहे. हे वाक्य तिला दररोज आठवण करून देई की सत्याचा मार्ग कठीण असतो, पण तोच कल्याणकारी असतो. संकटाच्या वेळी माणसाचे आचरणच त्याच्या सत्यतेची खरी परीक्षा असते. सगुणाने गायीला संकटात सोडले नाही, म्हणूनच सत्याच्या मार्गावर तिला विजय मिळाला. भाग्यही असतेच, पण कर्मामुळे त्याचा परिणाम बदलत असतो. सगुणाच्या सत्कर्मामुळे तिचे कठीण भाग्य मोक्षाच्या दिशेने वळले, तर कावळ्याच्या दुष्कर्मामुळे तो तिरस्काराचा पात्र ठरला. कोणत्याही जीवाविषयी दया आणि प्रेम हेच ईश्वर स्वरूप आहे. सगुणाने गरीब असूनही गायीची सेवा केली आणि याच गोष्टीने तिचे नशीब बदलले. कावळ्याला शिक्षा झाली, पण यमराजांनी त्याला सुधारणेची संधीही दिली. सत्य, पश्चातापाने आणि सत्कर्माने भविष्यात सुधारणा करता येते. यातून शिकण्यासारखे आहे की परिस्थितीसमोर हार मानू नये, तर प्रायश्चित्त करून सुधारण्याचा मार्ग निवडावा. जर आपले कर्म सत्य आणि निस्वार्थ असेल तर परमेश्वर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदतीला येतो. कधी ऋषींच्या वचनांमध्ये, कधी दयाळू व्यक्तींच्या सहाय्याने, तर कधी परिस्थिती अनुकूल बनवून. कावळा आणि गाय याची ही कथा आपल्याला शिकवते की सत्याचा त्याग करू नका. कर्मच भाग्य घडवते किंवा बदलते. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. सगुणाची निष्ठा, गायीची निर्मळता आणि कावळ्याच्या धूर्ततेतून मिळणारा धडा, हे सारे आपल्याला नवीन दिशा देतात. जीवनाच्या एखाद्या वळणावर हा प्रश्न समोर आला तर आत्मविश्वासाने उत्तर द्यावे, कर्मच मोठे आहे आणि सत्याच्या मार्गाने केलेले कर्मच भाग्यालाही मंगलमय बनवते. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली कथा इथे समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.